आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल, पण ही रवा करंजी नाही आहे तर खवा करंजी आहे. कारण रवा करंजी तर आपण नेहमीच खातो, या दिवाळीला काहीतरी वेगळं म्हणून खवा करंजी बनवूया. तर त्यासाठी इथे कढई ठेवली तापायला. कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप जे छान वितळलं की त्यामध्ये मी अर्धी वाटी बदाम काजूचे जे ड्रायफ्रूट तुकडे आहेत ते घातलेले आहेत. तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता. ते छान रोस्ट केले, कारण ते थोडंसं मॉइश्चर असतं त्यामध्ये, त्यामुळे व्यवस्थित असे 1 मिनिटभर रोस्ट केले की त्यामध्ये आपण नंतर मी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलं होतं, पण किसलेलं खोबरं न घालता मी त्याला थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं ओबडधोबड बारीक केलेलं आहे. तर या ठिकाणी 1 वाटी किसलेलं खोबरं मिक्सरच्या जारमध्ये घातलं आणि थोडंसं जाडसर असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. कारण आपल्याला खूप बारीक पावडर नाही बनवायची, थोडंसं ग्राइंड केलेलं आहे या प्रकारे ओबडधोबड. ते सुद्धा कढईमध्ये घालून घेतलं आणि ते सुद्धा छान 1 मिनिटभर रोस्ट करून घेतलं. कारण खोबऱ्यामध्ये पण थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे थोडंसं रोस्ट केलं. आपण जर हे व्यवस्थित रोस्ट केलं खोबरं ड्रायफ्रूट ते सगळं, तर आपली जी करंजी आहे सॉफ्ट न होता छान अशी कुरकुरीत होईल. तर या ठिकाणी मी खोबरंसुद्धा रोस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं फिरवून घेतलं तर ती गरा जो आहे बारीक घाला, फिरवून घातला तरीसुद्धा चालेल. तो सुद्धा छान असा 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेला आहे. सोनेरी रंग येईपर्यंत छान असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये मी खसखससुद्धा घातलेले आहे. तर या ठिकाणी मी जे आहे 25 ग्रॅम खसखस घातलेली आहे आणि चमच्याने म्हटलं तर 2.5 चमचे खसखस घातलेले आहे. कारण खसखसने काय होतं, कुठल्याही करंजीला छान फ्लेवर येतो आणि टेस्टसुद्धा येते. तर खसखससुद्धा 1 मिनिटभर रोस्ट करून घेतली. तर जसं की मी म्हणाले, ही रवा करंजी नाही आहे, खवा करंजी आहे. तरीसुद्धा यामध्ये मी थोडा रवा घातला. आता यामध्ये मी 250 ग्रॅम खवा घातलेला आहे. तर खवा छान हाताने मी मसळून घेतला होता, कारण त्यामध्ये एखादी गाठ वगैरे असते, त्यामुळे छान असा सॉफ्ट करून घेतला. तो सुद्धा घालून घेतला आणि आपल्याला आता 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं खव्यामधलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. खवा जो आहे फिक्का घेतलेला आहे. तर या ठिकाणी ते सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खवा जो आहे छान असं कोरडा व्हायला लागलेला आहे. त्यातलं मॉइश्चर जे आहे कमी झालेलं आहे आणि ते सुद्धा तुम्ही बघू शकता. कलर सगळ्या छान असं सोनेरी रंग येईपर्यंत सगळं रोस्ट करून घेतलेलं आहे या ठिकाणी. आणि आता आपलं जे आहे व्यवस्थित खवासुद्धा मोकळा झालेला आहे. तरीसुद्धा आपण अजून 1 मिनिट त्याला फिरवून घ्यायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम सगळी मिडियम फ्लेमवरच करून घेतलेला आहे, लो टू मिडियम फ्लेम. आणि या ठिकाणी सर्व जे आहे आपलं मिश्रण व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता एका ताटामध्ये त्याला थंड करायला ठेवून देऊया आपण. कारण हे जे स्टफिंग थंड झालं की त्यामध्ये आपण नंतर साखर मिक्स करणार आहोत. पण गरम गरममध्ये नाही करायचं, नाहीतर काय होईल, पाणी सुटेल. त्यामुळे थंड होऊ द्यायचं, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. करंजी आणि कचोरी असं आपण बनवणार आहोत 2 प्रकारचं, त्यामुळे मग मी 2 वाटी मैदा घेतला आणि 2 वाटी मैद्यामध्ये 4 चमचे जे आहे साजूक तूप छान असं कडकडीत गरम करून मोहन घातलेलं आहे. आणि व्यवस्थित असं पिठामध्ये सगळीकडं मोहन जे आहे लावून घेतलं. कारण काय होईल, छान अशी कुरकुरीतपणा येईल मोहनमुळं आणि खस्तासुद्धा होईल. त्यामुळं मोहन जे आहे सगळीकडे लावून घेतलं आणि अशी मूठ बांधून घेतली. मूठ आली की आपलं पीठ परफेक्ट आहे समजून जायचं. थोडं थोडं पाणी घालून पीठ जे आहे मऊसर मळायचं आहे. अजिबात हार्ड नाही मळायचं किंवा घट्ट नाही मळायचं. मऊसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण एकदम पाणी घातलं तर पीठ पातळसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मी मऊसर असं पीठ लावून घेतलेलं आहे. इतकं सगळं पीठ मळण्यासाठी मला फक्त 1 वाटी पाण्याची गरज लागलेली आहे. तर या ठिकाणी जे आहे आपलं पीठ मळून घेतलेलं आहे मी, आणि तुम्ही पाहू शकता एकदम मऊ असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि 1च वाटी पाणी लागलेलं आहे. आणि जसं लागेल तसंच पाणी घातलं, कारण जास्त घातलं तर पातळसुद्धा होण्याची शक्यता आहे. आता आपण याला 10 मिनिटं रेस्ट देऊया. आता पीठ मळेपर्यंत 5 ते 7 मिनिटं गेलेले आहेत माझे आणि स्टफिंगसुद्धा छान व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आता आपण मी या ठिकाणी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तर 1 वाटी पिठी साखर भरपूर आहे याला, तर तितकी साखर जी आहे मी घालून घेणार आहे. तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण 1 वाटी साखर जी आहे पुरेपूर होते इतक्या स्टफिंगला.
तर साखर जी आहे मी हाताने चोळून छान अशी मिक्स करते, कारण आपण चमच्याने जर केली तर खवामध्ये जो आपण खवा घातलेला आहे त्यामध्ये साखर जी आहे व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि कुठं गोड होईल कुठं फिकं होईल, त्यामुळे मग आपण हातानेच रफली असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता साखर जी आहे व्यवस्थित सगळीकडं मिक्स झालेली आहे, सगळीकडं व्यवस्थित मी साखर जी आहे लावून घेतलेली आहे। आता स्टफिंग मी परत पसरवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। इतकं स्टफिंग करेपर्यंत 5 ते 7 मिनिटं गेले। पीठसुद्धा छान मुरलेलं आहे आणि सॉफ्टपणासुद्धा तुम्ही पाहू शकता पिठाचा। आता पिठाला थोडंसं आपण या ठिकाणी मी त्यातलं अर्ध पीठ घेतलं आणि रोल बनवून घेतलेला आहे। मी अगोदर जे आहेत सुरीने थोडेसे काप करून घेते, म्हणजे काय होईल बनवायला आपल्याला सोपं जाईल, इझी जाईल। त्यानंतर हातावर थोडेसे असे गोळे करून घेणार आहे। तर या पद्धतीने जे आहे सर्व लाट्या मी बनवून घेतलेल्या आहे, कारण अशा जर आपण लाट्या बनवल्या तर आपल्याला जे पुढचं काम आहे सोपं जाईल। त्यानंतर मी इथे पोळपाटावर जे आहे करंजीची छोटी छोटी पुऱ्या लाटून घेत आहे। आता पुरीची खूप पातळ नाही ठेवायची हे लेयर आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायची, कारण पातळ ठेवली तर फुटेल आणि जाड ठेवली तर मऊ होईल, त्यामुळे मीडियम अशी ठेवायची। त्यानंतर मी इथे झाकण घेतलेलं आहे काहीतरी माप म्हणून, व्यवस्थित सगळ्या करंज्या ज्या आहे एकसारख्या होतील आपल्या त्यासाठी झाकण ठेवून ते साईडचं जे आहे काढून घेतलं। त्यानंतर यामध्ये 2 चमचे स्टफिंग भरलं आणि स्टफिंग व्यवस्थित जे आहे साईडला आलेलं व्यवस्थित एकत्र करायचं, कारण काय होईल करंजी भरताना जे आहे आपल्याला थोडंसं त्रास होऊ शकतो। त्यानंतर मी एकावर एक घडी घेतली आणि व्यवस्थित असं सील करायचं। सील करताना थोडंसं ध्यान द्यायचं, कारण आपण जर सील व्यवस्थित नाही केलं तर ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळू त्यावेळेस ती फुटण्याची शक्यता असते। आणि आता आपण याला जे आहे छान अशी एक डिझाईन करणार आहोत, काहीतरी वेगळं असं, कारण नेहमी त्याच लेअरची करंजी खायलासुद्धा कंटाळा येतो आणि त्याच चवीची सुद्धा मी या ठिकाणी चवसुद्धा बदललेली आहे आणि पद्धतसुद्धा बदललेली आहे। तर या ठिकाणी जे आहे फक्त असे काहीच नाही, घड्यावर घडी घ्यायची आणि फोल्ड करत राहायचं, घडीवर घडी घेऊन या पद्धतीने जे आहे फोल्ड करायचं। वेळही भरपूर लागत नाही आणि करंजीसुद्धा मस्त अशी होते आणि डिझाईनसुद्धा छान येते। या पद्धतीची तुम्ही करंजी नक्की करून पहा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल। या पद्धतीने जे आहे मी डिझाईन करून घेत आहे आणि अशा पद्धतीत जी आहे आपली करंजी तयार आहे, एकदम खुसखुशीत अशी होणार आहे। त्यानंतर परत एक तुम्हाला मी पोळपाटावर ठेवून सुद्धा भरून दाखवते, कारण काय होतं कधी कधी हातावर नाही जमत तर आपण पोळपाटावर सुद्धा भरून पाहूया। तर या ठिकाणी मी 2 चमचे स्टफिंग घातलं, प्रत्येकी 2 चमचे स्टफिंग भरलेलं आहे आणि आता एकावर एक घडी घेऊन व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आहे। जसं की मी म्हणाले सील नाही केलं तर फुटण्याची शक्यता असते। तर या पद्धतीने पोळपाटावर सील करून घेतलं। आता उचलून आपण परत त्याला घडीवर घडीची डिझाईन देऊया व्यवस्थित अशी। तर तुम्ही पाहू शकता सगळीकडून मी व्यवस्थित सील केलेलं आहे आणि आता आपण जे आहे आपली छोटीशी अशी डिझाईन, तुम्ही हवं तर त्यावर बदलसुद्धा करू शकता, तुम्हाला जे आवडेल ती डिझाईन बनवू शकता। तर या पद्धतीने मी 2 करंज्या तुम्हाला भरून दाखवलेल्या आहे आणि आता आपण त्याच स्टफिंगमध्ये जे आहे कचोरीसुद्धा बनवणार आहोत। तर कचोरी एकदम खायला टेस्टी लागते आणि भरायलासुद्धा सोपी जाते। ज्यांना करंजी भरायचा कंटाळा येत असेल त्यांनी कचोरी भरा, एकदम बेस्ट पद्धतीने जे आहे एकाच वेळेस आणि एकाच साहित्यातून 2 असे पदार्थ जे होणार आहेत एकदम मस्त देणार। तुम्हाला कुठं डिलिव्हर जरी करायचं असेल, तुम्हाला फराळ जरी पाठवायचा असलं तर एकदम बेस्ट आहे। तर या ठिकाणी मी तीच जी लाटी होती तीच घेतली आणि हाताने फक्त अशी त्याला गोल गोल करून जे आहे मध्ये पसरट बनवून घेत आहे, कारण आपल्याला स्टफिंग त्यामध्ये भरायचं आहे। खूप पातळ नाही करायची, थोडेसे जाडसरच ठेवायचे, जसं आपण बटाट्याची वगैरे कचोरी भरतो त्याच पद्धतीने आपल्याला भरायची आहे। त्यानंतर यामध्ये सुद्धा 2 ते 2.5 चमचे स्टफिंग भरणार आहे मी। जेवढं जास्त स्टफिंग भराल तितकी छान लागेल टेस्टला। तर स्टफिंग थोडंसं दाबून घेतलं आणि परत थोडंसं म्हणजे 2-2.5 चमचे मी यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे, कारण स्टफिंगमुळे जे आहे टेस्ट येणार आहे, गोडवा येणार आहे। आणि एकाच वेळेस 2 पद्धतीचे जे आहे करंजी आणि कचोरी तुम्हाला मी शेअर केलेले आहे, तुम्हाला दाखवलेले आहे। आणि व्यवस्थित असं ह्याला सुद्धा सील करून घ्यायचं आहे, कारण आपण जर व्यवस्थित सील नाही केलं तर ती फुटण्याची सुद्धा शक्यता असते।
तर या पद्धतीने थोडीशी हलक्या हाताने गोल करून थोडीशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे स्टफिंग जे आहे सगळीकडे पसरलं जाईल. आणि या पद्धतीने मी सर्व करंजे आणि कचोरी जे आहे बनवून घेतलेली आहे. चला तर मग आपण पटापट तळायला सुद्धा घेऊया. तर या ठिकाणी मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर तुपामध्ये सुद्धा तळू शकता. तर या ठिकाणी तेल जे आहे खूप कडकडीत असं गरम नाही करायचं आहे, नॉर्मल गरम करायचं आहे. ज्यावेळेस आपण करंजे त्यामध्ये सोडू तर हलके हलके बबल्स आले पाहिजे. आणि टाकल्या अजिबात हलवायचं नाही. 1 ते 2 मिनटं त्याला तसंच राहू द्यायचं. नंतर मग उलटपुलट करून छान सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. तर हे बघा या ठिकाणी छान असं गोल्डन कलर आलेला आहे, सोनेरी कलर आलेला आहे. आणि मी आता करंज्या काढून घेत आहे. एका मागोमाग मी याच पद्धतीने जे आहे सर्व करंजी जे आहे तळून घेतलेले आहे. आणि ही करंजी जी आहे तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, कारण हे आपण खवा करंजे बनवलेले आहेत, त्यामुळं पटापट तळली जाते, खूप वेळ लागत नाही. आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला करंजी तळायची आहे, नाहीतर काय होईल आतून कच्ची राहील आणि बाहेरूनच फक्त तळली जाईल, मग ती खाताना ती टेस्ट येणार नाही. या पद्धतीने मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत. आता आपण कचोरीसुद्धा यामध्येच तळूया. तर मी कचोरीसुद्धा 3 ते 4 कचोरी ज्या आहेत कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत. कचोरीसुद्धा एकदम लो फ्लेमवर तळायची आहे आपल्याला, अजिबात गडबड नाही करायची. त्यावर थोडंसं असं तेल जे आहे उडवायचं, म्हणजे काय वरूनसुद्धा ती तळली जाईल. छान असं सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे, उलटपुलट करून. अजिबात घाई नाही करायची. हे कचोरी तळायला 2 ते 3 मिनटं सहज लागतात, त्यामुळे अजिबात घाई न करता छान अशा टुमटुमीत फुगलेली आहे आपली कचोरी, तुम्ही पाहू शकता. आणि या पद्धतीने जे आहे छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतली. आणि याच पद्धतीने मी सर्व करंजी आणि कचोरी जे आहेत तळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता डिझाईन, लेअर आणि थिकनेसपणा. त्यानंतर एकदम अशी बेस्ट जी आहे आपली करंजी आणि कचोरी तयार आहे. चला तर मग या दिवाळीला काहीतरी वेगळं नक्की बनवा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला मग पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.